हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.1 अ बॉय वेंट वॉकिंग. अ बॉय वेंट वॉकिंग म्हणजेच काय? अ बॉय, बॉय म्हणजेच मुलगा, वेंट वेंट म्हणजेच गेला, वॉकिंग वॉकिंग म्हणजेच चालत, एक मुलगा चालत गेला असं या पोएमचं नाव येथे होईल. चला तर पोएम कसं म्हणायचं आहे ते आपण पाहून घेऊया. One day a boy went walking and walked into a store. He bought a pack of pencils and laid them on the floor. The boy began to whistle. He whistled up a tune and all the little pencils danced around the rooms. तर अशा प्रकारे आपण हा पोएम येथे रिसाइट करून घेऊ शकतो. चला तर याचं एक्सप्लेनेशन काय होईल आपण ते पाहून घेऊया. लिसन अँड सिंग म्हणा म्हणलेला आहे. लिसन, लिसन ऐका, सिंग, सिंग म्हणजेच गाणं म्हणा. वन डे अ बॉय वेंट वॉकिंग. वन डे, वन डे म्हणजेच एका दिवशी. अ बॉय, अ बॉय म्हणजेच एक मुलगा. वेंट, वेंट म्हणजेच गेला किंवा जाणे. वॉकिंग, वॉकिंग म्हणजे चालत. तर एके दिवशी एक मुलगा चालत गेला. अँड वॉक्ड इन टू द स्टोर. आणि चालत चालत कुठं गेला होतो, कुठे शिरला? इन अ स्टोअर. इंटू, इंटू म्हणजे शिरणे किंवा आत जाणे. स्टोअर, स्टोअर म्हणजेच काय? दुकान. एके दिवशी एक मुलगा चालत गेला आणि चालत चालत तो एका दुकानात शिरला. अशा प्रकारे मीनिंग होईल. ही बाउट अ पॅक ऑफ पेन्सिल. ही म्हणजेच कोण? तो बॉय, तो मुलगा. बाउट, बाउट म्हणजेच काय? विकत घेणे. बाउट म्हणजेच काय? विकत घेणे. अ पॅक ऑफ पेन्सिल. पॅक, पॅक म्हणजेच पुडा. पॅक म्हणजेच काय? पुडा, जो पॅक मध्ये असतो. अ पॅक ऑफ पेन्सिल, पेन्सिलचा पुडा तिथं त्याने काय केलेला आहे? विकत घेतलेला आहे. अँड लेड देम ऑन द फ्लोर. आणि विकत घेतल्यानंतर न ते पेन्सिल्स त्याच्यासोबत घेऊन त्यांनी आपल्या घरी आणलेला आहे. अँड लेड देम ऑन द फ्लोर. लेड देम, लेड देम म्हणजेच काय? जमिनीवर ठेवणे. लेड, लेड म्हणजेच ठेवणे. देम ऑन द फ्लोर. फ्लोर म्हणजेच काय? जमिनीवर किंवा फरशीवर. त्या सगळ्या पेन्सिल्सना तो कुठे ठेवला? जमिनीवर ठेवून टाकल्या. अँड लेड देम ऑन द फ्लोर. त्या सगळ्या पेन्सिल्स तो काय केलेल्या आहेत? जमिनीवर ठेवलेल्या आहेत. द बॉयज बिगॅन्स टू विसल. आता त्या जमिनीवर ठेवल्यानंतर ना तो मुलगा काय करतोय पहा. द बॉय, बॉय म्हणजेच तो मुलगा. बिगॅन, बिगॅन म्हणजेच काय? सुरुवात करणे. बिगॅन म्हणजेच काय? सुरुवात करणे. टू विसल, विसल म्हणजेच काय? शिट्टी मारणे. तर तो मुलगा काय करतोय आता? शिट्टी मारत आहेत किंवा शिट्टी वाजवत आहे. त्या पेन्सिल्सला जमिनीवर ठेवल्यानंतर न तो मुलगा शिट्टी वाजवायला चालू केला. ही विजल्स अप अ टून. आणि तो शिट्टी कसं मारत होता? सुरात मारत होता. असं छानपैकी सुंदर आवाजात तो काय करत होता? शिट्टी मारत होता. ही विजळ, विजळ म्हणजेच काय? विसळ म्हणजेच काय? सुंदर अशी शिट्टी मारत होता तो. अँड ऑल द लिटल पेन्सिल्स. आणि त्या पेन्सिल्स कुठे ठेवल्या होत्या बॉईजनं? त्या सगळ्या पेन्सिल्स कुठे ठेवल्या होत्या? जमिनीवर ठेवल्या होत्या. कुठे ठेवल्या होत्या? लेड देम ऑन द फ्लोर. जमिनीवर ठेवल्या होत्या. त्याचं सुंदर शिट्टी ऐकून, तो सुंदर शिट्टी मारत होता ते ऐकून त्या सगळ्या लिटल पेन्सिल, त्या सगळ्या छोट्या पेन्सिल्स काय करत होत्या पहा? डान्स अराउंड द रूम. तर पूर्ण त्या रूम मध्ये, त्या खोलीमध्ये इकडे तिकडे अवतीभोवती काय करत होत्या? डान्स करत होत्या, नाचत होत्या. ऑल द लिटल पेन्सिल्स डान्स अराउंड द रूम. तर त्या सुंदर शिट्टीमुळं, त्या सुंदर सुरामुळं त्या सगळ्या छोट्या पेन्सिल्स त्या खोलीमध्ये येथे तेथे नाचत होत्या. अशा प्रकारे याचं मीनिंग इथे आपल्याला सांगता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक अँड से. लुक अँड से. लुक, लुक म्हणजेच पहा. से म्हणजेच म्हणा. वॉक्ड, वॉक्ड म्हणजे चालायला किंवा चालत गेलेला. स्टोर, स्टोर म्हणजेच दुकान. बाउट, बाउट म्हणजेच विकत घेणे. पॅक, पॅक म्हणजेच पुडा. फ्लोर, फ्लोर म्हणजे जमीन किंवा फरशा.
लेड, लेड म्हणजेच ठेवणे, लेड म्हणजेच ठेवणे. बिगॅन, बिगॅन म्हणजेच काय सुरुवात. विसल, विसल म्हणजेच काय शिट्टी. ट्यून, ट्यून म्हणजे सूर. लिटल, लिटल म्हणजेच काय लहान किंवा छोट्या. डान्स्ड, डान्स म्हणजेच काय नाचणे. अराउंड, अराउंड म्हणजेच काय अवती भवती. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत त्या रिलेटेड एकदा आपण आन्सर्स पाहून घेऊया. हु वेंट वॉकिंग वन डे. हु वेंट वॉकिंग वन डे. एके दिवशी कोण चालत गेलेला आहे. तर एके दिवशी कोण चालत गेलेले आहे हो. वन डे अ बॉय वेंट वॉकिंग. तर एके दिवशी एक मुलगा काय केलेला आहे चालत गेलेला आहे. तर आन्सर काय येईल पहा. अ बॉय वेंट वॉकिंग वन डे. अ बॉय वेंट वॉकिंग वन डे. अशा प्रकारे आन्सर येईल. त्यात आफ्टर नेक्स्ट वन आहे वेअर डीड द बॉय गो. तर तो मुलगा कुठं गेलेला आहे चालत चालत. कुठं गेलेला आहे. ही वॉकड इन टू द स्टोर. दुकानात गेलेला होता ना. चालत चालत कुठं गेला तो दुकानात गेला. तर आन्सर काय येईल पहा. तर आन्सर काय येईल पहा. द बॉय वेंट टू अ स्टोर. द बॉय वेंट टू अ स्टोर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु बिगॅन टू विसल. शिट्टी मारण्यास कोणी चालू केली. तर तो काय केला त्या स्टोर मधून पॅक्स ऑफ पेन्सिल्स आणलेले आहेत. त्यांनी पेन्सिलचा पुडा आणला. त्या पेन्सिल्सच्या पुड्यांना तो कुठं ठेवलेला आहे जमिनीवर ठेवलेला आहे आणि शिट्टी मारायला तो चालू केलेला आहे. आणि जसं त्यांनी शिट्टी मारल्या तर ते सगळे कलरफुल पेन्सिल्स काय करू लागले आहेत नाचायला स्टार्ट केलेले आहेत. तर इथं विजल, विजल म्हणजेच काय शिट्टी. विसल, विसल म्हणजेच काय शिट्टी. शिट्टी कोणी मारलेला आहे त्या बॉयनं मारलेला आहे. कोणी मारलेला आहे बॉयनं मारलेला आहे. तर आन्सर काय येईल पहा. द बॉय बिगॅन टू विसल. द बॉय बिगॅन टू विसल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हु डान्स्ड अराउंड द रूम. हु डान्स्ड अराउंड द रूम. तर रूम मध्ये अवतीभवती कोण नाचत होत्या. तर त्याची शिट्टी ऐकून त्या बॉयची शिट्टी ऐकून आजूबाजूला रूम मध्ये कोण नाचत होत्या हो. द लिटल पेन्सिल्स डान्स्ड अराउंड द रूम. लिटल पेन्सिल सगळे छोट्या पेन्सिली काय करत होत्या त्याची शिट्टी ऐकून इथे तिथे नाचत होत्या. तर आन्सर येईल ऑल द लिटल पेन्सिल्स डान्स्ड अराउंड द रूम. ऑल द लिटल पेन्सिल्स डान्स अराउंड द रूम. अशा प्रकारे याचं आन्सर इथे होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय स्पाय विथ माय लिटिल आईज. आय स्पाय विथ माय लिटिल आईज. स्पाय, स्पाय म्हणजेच काय शोधणे. स्पाय म्हणजेच काय शोधणे. विथ माय लिटिल आईज मी माझ्या लहानशा डोळ्यांना काय करणार आहे शोधणार आहे असं त्याचं मीनिंग होईल. चला तर पाहून घेऊया. लाईक अ पझल्स आहेत कोडे जसं आपण मराठीत म्हणतो तसे इथं पझल्स देण्यात आलेले आहेत. पझल रिलेटेड आपल्याला इथं आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. तर पिक्चर सुद्धा देण्यात आलेले आहेत त्या रिलेटेडच हे आन्सर्स असणार आहेत. तर काय होतंय पहा फर्स्ट वन आन्सर अ कलरफुल ऑब्जेक्ट फिल्ड विथ एअर. कलरफुल ऑब्जेक्ट वस्तू कशी आहे ऑब्जेक्ट कसा आहे कलरफुल आहे आणि तो कशानं भरलेला असतो फिल्ड. फिल्ड म्हणजेच काय भरलेला असतो. कशानं भरलेला असतो एअरनं. एअरनं म्हणजेच काय हवेनं भरलेला असतो. तर तो काय आहे बलून आहे. काय आहे बलून. तर बलून डिफरंट डिफरंट कलरचे असतात पहा. रेड कलर, येल्लो कलर, ग्रीन कलर, व्हाईट कलर, ब्ल्यू कलर, पिंक कलर. डिफरंट डिफरंट कलरचे बलून्स असतात आणि सगळे बलून्स एअरनं फिल्ड असतात हवेनं भरलेले असतात. तर आन्सर येईल फर्स्ट वन आन्सर येईल बलून. तर फर्स्ट वन आन्सर काय आहे बलून आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अन ॲनिमल्स दॅट कॅट लव्स टू ईट. एक ॲनिमल आहे एक प्राणी आहे दॅट कॅट. तर त्याला त्या ॲनिमलला कॅटला खायला आवडतं. कॅट म्हणजेच काय मांजरी. कॅट म्हणजेच काय मांजरी. त्या ॲनिमलला कॅटला खायला आवडतं मांजरीला खायला आवडतं. कॅट लव्स टू ईट. तर मांजर कोणाला खाते हो. तर मांजर कोणाला खाते उंदराला खाते. कोणाला खाते उंदराला खाते. तर आन्सर काय येईल माऊस. तर आन्सर काय येईल
mouse. That after next one आहे an insects with the colorful wings. Insects म्हणजेच किडा with the colorful wings. तर त्याचे जे पंख असतात ते कसे असतात, रंगबिरंगी कलर असतात, रंगबिरंगी कलरचे त्याचे पंख असणार आहेत. तर तो कोणता किडा आहे, तर फुलपाखरू. फुलपाखरूचे जे पंख असतात तर ते कसे असतात, रंगबिरंगे असतात, कलरफुल रंगाने ते भरलेले असतात. तर आन्सर काय येईल, बटरफ्लाय. आन्सर काय येईल, बटरफ्लाय. त्याला मराठीत आपण फुलपाखरू असे म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अ फर्री ॲनिमल्स विथ अ लॉंग इयर. फर्री म्हणजेच काय, फर्री म्हणजेच काय, पूर्ण असं गुबगुबीत. फर्री म्हणजेच काय, गुबगुबीत. आणि लॉंग इयर, ज्याचे कान खूपच मोठे असतात, ज्याचे कान खूपच मोठे असतात. लॉंग इयर्स, लॉंग म्हणजे लांब, इयर्स म्हणजेच कान. अ फर्री ॲनिमल्स, गुबगुबीत ॲनिमल आहे, गुबगुबीत प्राणी आहे आणि त्याचे कान कसे आहेत, मोठे आहेत. तर तो कोण होईल, ससा होईल. कोण होईल, रॅबिट. तर आन्सर काय येईल, रॅबिट. तर दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अ थिंग्स दॅट यू यूज टू राईट. तर अशी एक वस्तू आहे, ती वस्तू आपण लिहिण्यासाठी यूज करतो. कशासाठी यूज करतो, लिहिण्यासाठी यूज करतो. तर लिहिण्यासाठी आपण पेन, पेन्सिल यूज करतो. तर इथं पिक्चरमध्ये आपल्याला पेन्सिल दाखवण्यात आलेलं आहे. काय दाखवण्यात आलेलं आहे, पेन्सिल दाखवण्यात आलेलं आहे. तर आन्सर येणार आहे इथं पेन्सिल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे. पहा, फॉर द टीचर शो द फ्लॅश कार्ड्स ऑफ अ डिफरंट ऑब्जेक्ट. तर इथं टीचरनं काय करायचं आहे, फ्लॅश कार्ड्स यूज करायचे आहेत. काय यूज करायचे आहेत, या पिक्चर रिलेटेड इथं फ्लॅश कार्ड्स यूज करायचे आहेत डिफरंट ऑब्जेक्टसाठी. आस्क क्वेश्चन्स अँड इनकरेज द चिल्ड्रन्स आन्सर करेक्टली. तर हे फ्लॅश कार्ड्स दाखवून, या रिलेटेड फ्लॅश कार्ड्स दाखवून त्यांना क्वेश्चन्स विचारायचे. काय विचारायचे आहेत, क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि त्यांना इनकरेज करायचं आहे आणि त्यांच्याकडून करेक्ट आन्सर्स काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पोयम नंबर 4.1 अ बॉय वेंट वॉकिंग हा पोयम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.